फील्डिंग में थोड़ी सी परिवर्तन हो रहा है। कैच इस बीच राइट आर्म ओवर द विकेट और फिर से ट्राई किया वहाँ पर। जब तक फील्ड होती गेंद एक रन से नहीं रोक सकते। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा है 11 रन बगैर किसी नुकसान के। साहिल इस बीच पहली मरतबा स्ट्राइक लेंगे। हालांकि साहिल एक हार्ड हिटर है, साहिल बहुत अच्छा खेलते हैं, लेकिन फवाद ने बिल्कुल चमत्कार किया है। अब देखना है साहिल किस तरह अपने आप को पेश करते हैं। या कौन देखेगा? कैस बिल्कुल नपजे गेंदबाजी करनी पड़ेगी कैस को। राइट आर्म राउंड विकेट साहिल को। और वाइट बॉल टप्पा खाने में ऑफ स्टंप से काफी बाहर की तरफ निकलते हुए एक रन में इजाफा हो चुका है। बिल्कुल अपने आप को मोहतात तरीके से बॉलिंग करनी पड़ेगी। कैस को एक माने जाने खिलाड़ी है, अच्छे बॉलर है कैस। और ये देखना है अभी तो हाफ बॉले बना कर इसे खेला, लेकिन वहां पर और आउट। पहला ही विकेट हासिल किया है कैस ने, फंसा दिया साहिल को। हालांकि साहिल बहुत हार्ड हिटर, जैसे कि हरीश भाई ने बोला था, ये साहिल के ऊपर नजरें थी और कल से जो मीटिंग में हो रही थी बात तो साहिल के ऊपर ही फोकस था, लेकिन शुरुआत तो फवाद ने की। इस बारे में ज़रा अपना ख्याल रखिए। नक्की मुश्ताक सर, साहिलवर जी रणनीती आखली होती कॅप्टन मुसेब आणि गोलंदाज कैसनी, त्याच्यात त्यांना यश मिळाले. कारण साहिलला कमी धावांमध्ये रोखले आणि साहिल जर लवकर बाद झालेत तर नक्कीच मुश्ताक सर 10 ते 15 धावा कुठेतरी कमी शॉट आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. अगदी बरोबर. थँक्यू हरीश सर. नए बल्लेबाज गए हैं यासीन. कैप्टन को और बॉलर्स को ये बात नोट करनी पड़ेगी कि टाइमर लग चुका है। दिए गए वक्त के मुताबिक आपको 4 ओवर्स फिनिश करने हैं। कैस राइट आर्म राउंड विकेट यासीन को। और ये लेफ्ट हैंड बैटिंग कर रहे थे लेकिन उनको जमा नहीं। आखिरी गेंद कैच की। राइट में राउंड विकेट यासीन को। और इसे और आउट। मिडिल बॉर्डर लाइन पर कैच लपक लिया मुसैब ने। इस तरह दूसरा विकेट वाइज स्टार सर्वा का। हालांकि पहली गेंद पर सिक्सर और दूसरी गेंद पर चौका देने के बावजूद भी उन्होंने अपना बिल्कुल मूड चेंज किया और कम बैक किया। और वाकई ये अच्छे खिलाड़ी और अच्छे बॉलर की ये पहचान है। एक पहली ओवर में 2 विकेट हासिल करने में कामयाब हो चुके हैं शाहीन गोंडकर। और नए खिलाड़ी जा रहे हैं हार्ड हिटर पंकज। इस बारे में अभी अपनी राय देंगे हरीश भाई. 2 मिनिट घेते. नक्कीच 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थाने. ते गाडीडेर बॅटर पंकज आंडे मैदानात दाखल होत आहेत सर्वासाठी. तेही आडिटर बॅटर आहेत. मसळा श्रीवर्धन प्रीमियर लीगमध्ये मुसा 11 रिहान राजपूरकर यांच्या संघात होते. 49 धावांची इनिंग याच मैदानात खेळली होती 2 वर्षापूर्वी पंकज आंडेने. तर खूप चांगले बॅटर आहेत. नक्कीच गोंडकरसाठी 2 खेळाडू जे महत्त्वाचे बाद झाले, जे प्रारंभिक येतात या पूर्ण हंगामात आपण पाहिले यासीन आणि साहिलची जोडी प्रारंभिक होती, पण यावेळेस बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा बदल. फवादला वरच्या क्रमांकाला फलंदाजीला पाठवलं आणि त्याच्यात मात्र
खरे ठरले फवाद. धावा 12 पाहायला मिळत आहेत. मुसेब बंदरकर राइट आर्म राउंड विकेट. कुछ कप्तान आए हैं और ये अच्छी गेंद थी मिडिल ऑफ स्टंप पर, इसे खेलना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पे नहीं ले सके. बाकी का काम किया विकेट कीपर ने. बहुत अच्छी गेंद. एक मंजे हुए एक तजुर्बाकार खिलाड़ी मुसेब बंदरकर, जिन पर काफ़ी जिम्मेदारी है और सरवा के बल्लेबाजों को खुलकर खेलना पड़ेगा क्योंकि 4 लिमिटेड ओवर्स का मैच. सलमान खान यहाँ पर आ जाए, उनके बैठने का इंतजाम किया गया है. शहबाज ने फील्ड किया है, बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन. और नए बल्लेबाज अभी बैटिंग करने आए हैं. पंकज, जो अभी तारीफ की है हरीश भाई ने, यानी बहुत मैचेस खेले हैं और अच्छा रिकॉर्ड रहा है उनका. सिवर्धन मसला प्रीमियर लीग में भी इनका अच्छा परफॉर्मेंस रहा. पंकज अभी अंपायर से गार्ड लेते हुए अब खेलने के लिए तैयार है. फील्ड में थोड़ी सी परिवर्तन कर रहे हैं. सुहेल खानदादों को भी घुमाया जा रहा है इधर उधर. सामना करेंगे मुसेब की गेंद का. काफ़ी लंबा रन अप. मुसेब राइट आर्म ओवर द विकेट, राइट आर्म राउंड द विकेट. और अच्छी गेंद ये सीने ऊंचाई तक. बाकी काम किया विकेट कीपर ने. दोनों बल्लेबाजों को आपस में मशवरा करने के बाद एक अच्छा निर्णय लेना पड़ेगा. इसको खड़ा करना पड़ेगा शैन कोटरे के पास. दोनों टीमें इलाके की हैं. मुसेब, और ये देखना है स्कॉटलैंड की दिशा में मोड़ दिया है और बापू ने कैच ले लिया है, कैच झपक लिया है और आउट. पंकज आउट होकर पवेलियन. हरीश भाई, नक्की सुफियान जबरदस्त कॅच इथे पाहायला मिळाला. अर्थात खूप अवघड होता, सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत होते पण चांगलं ॲथलेटिझम दाखवलं त्यांनी. आणि एक महत्त्वाचा विकेट, कारण इथं पाहायला साहिल पंकज बाद झाले तर नक्कीच धावांवर रोख लागेल. खूप चांगली गोलंदाजी मुसेब बंदरकरची पाहायला मिळते. पण बॅटिंग लाईनअप ही डीप आहे. आपण जर पाहिलं तर 5 स्टार सर्वाची, कारण साहिल बाद झाले तरी आता बॅटिंगला जे चालले 5व्या क्रमांकाला अल्ताफ मुकादम हे सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतात. फवाद अल्ताफ इथून जर थांबले तर ही धावसंख्या 40-45 वर नेऊ शकतात. मुसेब बंदरकरांना खुशखबर आहे, जर हॅट्रिक घेतली त्यांनी तर राजू नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मुसेब बंदरकर ह्याला खुशखबर आहे. एक विकेट तर त्यांनी घेतला. आता 2 चेंडू त्यांची शिल्लक आहेत. लगातार 2 विकेट आणखीन घेतले तर हॅट्रिक कंप्लीट होईल आणि हॅट्रिकवर 500 रुपयाचं पारितोषिक. मुख्य आयोजक फ्रेंड्स ग्रुप गोंडघरच्या स्पर्धेचे राजू नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मुश्ताक सर, काय वाटते, हॅट्रिक घेतील मुसेब? ट्राई करेंगे. धन्यवाद. कुछ कप्तान आए हैं. कप्तान मुसेब और खेलने में नाकाम रहे. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त मुसेब बंदरकर. अरे खुद कप्तान आए हैं अल्ताफ. उन्हें सूझबूझ के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी, काफ़ी आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी. कम से कम 50 का स्कोर तो होना चाहिए. हरीश सर. मुसेब राइट आर्म राउंड विकेट. दोनों को विटो क्रॉस किया और से मोड़ दिया स्क्वायर की दिशा में. एक रन दे बैट्समैन और कोई मौका नहीं है. 6 रन. खूबसूरत सिक्सर अल्ताफ के बल्ले से. 6 रन की सहायता से स्कोर पहुंचा है टीम का 19 रन. हरीश भाई. मुश्ताक सर, मी म्हटलं की अल्ताफ सुद्धा चांगली फलंदाजी करतात. मागचे 3 बॅटर आहेत ते शून्याचा चष्मा लावून माघारी आलेत. साहिल चोगले शून्यावर बाद झाले, त्यानंतर यासीन शून्यावर बाद झाले, पंकज हांडे शून्यावर बाद झाले.
पण याचा दबाव कुठे अल्ताफवर नाही. अल्ताफ मुकादम म्हटल्यानंतर सिनियर कॅप्टन त्याचा अर्थही तोच होतो. तर कॅप्टन अल्ताफच्याही बॅटमधून हा षटकाराने सुरुवात केली त्यांनी. हे षटक संपले. षटकानंतर 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 12 म्हणजे स्कोरर नवमानी सांगतात आणि दुसऱ्या षटकात 7 धावा आल्यात. मॅच जरी मैदानात खेळत असले तरी फौजान साटविलकर पहा मैदानाच्या बाहेरून सुद्धा आपल्या संघासाठी मार्गदर्शन करतायत. कारण फौवाद कसे खेळतात हे त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी सांगितलं मुसेफ थोडी मेहनत करावी लागेल. ऑन साईडला मुसेफनी फरहानला पाठवलं. अर्थात नक्की फरहानची हाईट मुसेफपेक्षा थोडी जास्त आहे आणि मुसेफला स्वतःपेक्षा फरहानवर जास्त विश्वास आहे क्षेत्ररक्षणावर. त्यामुळे फरहानला त्याच साईडला पाठवले. कारण चांगले क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर मुसेफसुद्धा ओवेस आहेत व त्यानंतर फरहान बालदार आहेत आणि मुसेफ स्वतः लॉंग ऑनला आहेत. धन्यवाद. फटका बसलाय और कैच लपक लिया है आमिर ने. इस तरह से ये फवाद आउट होकर पवेलियन. चौथा विकेट. काफ़ी गिरती हुई पोजीशन है, काफ़ी गिरती हुई पारी है, संभालना पड़ेगा सर्वा को. और जहाँ तक कैप्टन है सलमान खान की तरफ से, ये सलमान खान वो बांद्रा वाले नहीं, ये यहाँ के सलमान खान की तरफ से फ्रेंड्स ग्रुप को 2000 रुपये का आते आया है. हम उनके शुक्रगुजार हैं. अल्लाह उनकी कमाई में बरकत दे. काफ़ी गिरती हुई पोजीशन है इस वक्त सर्वा की. ये संभालने जा रहे हैं नए खिलाड़ी. मैच फास्ट करो. मैच अंपायर मैच फास्ट करो प्लीज. टाइमर चालू है बाबा. आमिर ने कैच लपक लिया है. आमिर भी एक मंझे खिलाड़ी हैं, अच्छी बैटिंग करते हैं और मसला में उनका अच्छा परफॉर्मेंस रहा. जसीम हारनेकर पहली सफलता. अबू और ये देखना है कोई मौका नहीं. 6 रन. बहुत ही खूबसूरत सिक्सर. हरीश सर नक्की मुश्ताक सर कुणाला आउट करायचं म्हणजे जो बॅटर येते तो मोठे फटके खेळतोय. आपण पाहिलं फवादनी षटकाराने खातं उघडलं, अल्ताफनी षटकाराने खातं उघडलं. आता अबूनी सुद्धा षटकाराने खातं उघडले. संघाची धावसंख्या पोहोचली 25. तिसरं षटक सुरू आहे. 12 मिनटं उलटली. हे षटक तुम्हाला 15 मिनिटात संपवायचं असतं कारण 16व्या मिनिटाला तुमचं चौथं षटक सुरूच व्हायला पाहिजे, नाहीतर मग पेनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक आत येईल. आणखीन एक बिग हिट फरहान आहे तिथे. यावेळी चेल टिपला आहे. अबू माघारी परततील. विकेटचं पतन. 25व्या धावसंख्येवर 5वा गडी बाद होईल. कोण फलंदाजीला येईल पाहणं गरजेचं राहील. आरिफ नी बॅटर आरिफ आपल्याला पाहायला मिळतील. तर फलंदाजी डीप आहे सर्व संघाची सुद्धा. 5 स्टार सर्व म्हटल्यानंतर फलंदाजी लाइनअप डीप आहे. धन्यवाद हरीश सर. अभी ये देखने में मिला है कि मुसाहिब बंदरकर ने जो टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था वो कहाँ तक सही साबित होगा. नाही इथे मुश्ताक सर काय चुकले. तुम्हाला पहिल्या सकाळच्या सत्रात आहे ना डाव्या बाजूला अर्थात ऑन साईडला उजव्या बॅटरचे षटकार कमी येतात कारण हवा सकाळी आहे ना ती डावखुरी बॅटरला साथ देते. त्यामुळे अल्ताफचा जो षटकार गेलाय ना तो स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेग एरियामध्ये तिकडे षटकार येऊ शकतात. पण इकडे मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन इथे षटकार येणार नाही. अबूरचा षटकार आला तो लॉंग ऑफला आला. त्यामुळे इथे खेळताना हव्याच्या दिशेने खेळणं गरजेचं. फटका बसला और एक कैच ड्रॉप कर चुके
हालांकि एक आसान सी कैच थी उवैस और जसीम के बीच में। कैच लपकना चाहिए कि यहाँ पर किसी खिलाड़ी को हम पहिले हाफ मध्ये गाडी निघून गेली मुश्ताक सर. बरोबर बरोबर. 2-2 गचाळ क्षेत्ररक्षण. राजू बोल रहे गच्चाल से क्षेत्ररक्षण. नक्की राजू नाईक आम्हाला सांगतात काल आमच्या मॅचला जसे प्रत्येक जण सांगत होते मुसेब बिसेब, आता त्यांना परत करण्यासाठी राजू नाईक सांगतात गच्चाळ क्षेत्ररक्षण आहे. मुश्ताक सर तुमच्या पण आवाजात होऊ द्या एकदा. अगदी 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 बरोबर. गच्चाल गच्चाल. जसीम राइट आर्म राउंड विकेट अल्ताफ को, और बॉल हो चुके, क्लीन बॉल हो चुके. हालांकि वो पोजीशन में थे खेलने के, लेकिन उन्होंने लेफ्ट साइड इस्तेमाल की. हरीश भाई नक्की, कारण इथे अल्ताफला माहिती होतं की ऑन साईडला फटके येत नाहीत, त्यामुळे रिव्हर्स अटेम्प्ट केला, पण बॅट पॅडला अटकली, त्याची पूर्ण स्ट्रोक झाला नाही, पायात बॅट अटकली नाही. तर रिव्हर्स खूप चांगले खेळतात अल्ताफ. मी वाटच पाहत होतो की अल्ताफचा कधी रिव्हर्स येईल. मला वाटलं तर पहिल्या बॉलपासून ते ट्राय करतील, कारण हवा साथ देत नाही राईट हँडला फलंदाजाला. अब्दुल गफूर सार्टिफिकेट साहब यहाँ पर आ चुके हैं. हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, उनका धन्यवाद करते हैं और उनका खैर मकदम करते हैं. परीक्षामध्ये ये जो हमारे गांव के दामाद साहब निसार भाई नज़ीर, उनसे मुद्दमाना गुजारिश है कि यहाँ पर स्टेज पर आ जाए, उनके बैठने का इंतजाम किया गया है. प्लीज़ मेरे करीब आ जाओ. लास्ट गो निसार भाई नज़ीर, यहाँ पर आ जाओ, यहाँ पर आ जाओ. अरे कोई बात नहीं. जसीम राइट आर्म ओवर द विकेट, राउंड द विकेट, और उसे मोड़ दिया है. वहाँ पर जाहिर जब तक फील्ड करती है एक रन से नहीं हो सके. नहीं सॉरी, कोई रन नहीं. की 3 विकेट घेतले जासिमनी, एक कॅची सुटलाय जासिम आणि आविस कडून, नाही तर 4 विकेट असते जासिम हर्णेकरला. काफी नपीतुली गेंदबाजी की है जासिम हर्णेकर ने. छोटे कद के है लेकिन बड़ा धमाका है. हरीश सर एनसी साइगांव और मोहम्मद 11 वारल, ये एक इनिंग खत्म होने के बाद दोनों टीमों के कप्तान से गुजारिश है कि टॉस करा ले. चला लवकर चला प्लीज भाई, जल्दी चलो. 15 मिनिट संपलीत, लक्षात घ्या गोंडघर. प्लीज, पेनल्टी हो सकती है बाबा. 16व्या मिनिटाला तुमचे षटक सुरुवातच व्हायला पाहिजे. 1 मिनिटात हे षटक सुरू झालं नाही तर पेनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक आत येईल. दानिश भाई की तरफ से आरिफ ने अगर 3 सिक्सर लगाते हैं तो उन्हें 500 रुपये का इनाम दिया जाएगा. और देखने जाए हुक किया है, कोई मौका नहीं है. 6 रन, बहुत ही अच्छा. हरीश भाई चला पप्पू अर्थात अमित साटविलकर यांनी जर हॅट्रिक घेतली तर राजू नाईक यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. शुक्रिया राजू भाई. और फिर उसी अंदाज में मारना चाहते थे, मिडल ऑफ स्टंप पर गेंद थी. बाकी काम के विकेट कीपर उवैस ने पूरा. नक्की सुशांत करचीकर यांचे हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप गोंडघरच्या वतीने. और ये देखना है कैच लपक लिया है उवैस ने, इस आउट. गेंद ने बल्ले के बाहर एक किनारा लिया, मिडल ऑफ स्टंप पर गेंद थी. हरीश भाई नक्की आरिफने धावा जमवण्याचा प्रयत्न केला, पण आमिरनी त्याला प्रत्युत्तर दिलं. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर त्याने मात्र कमबॅक केले, इथं पुनरागमन केले खऱ्या अर्थाने आमिरनी. चांगली गोलंदाजी. अर्थात शेवटच्या षटकात संधी होती धावा जमवण्याची. आरिफ पहिल्या बॉलला षटकार आला होता. धावसंख्या 32. नए बल्लेबाज आ रहे हैं मुदू.
हालांकि चारों बॉलर ने, हरीश सर, चारों बॉलर ने बिल्कुल मोहतात तरीके से अपनी जिम्मेदारी के साथ बॉलिंग की है। अभी मुदु जिन पे जिम्मेदारी है, देखते हैं अपने टीम के लिए क्या रन बनाते हैं। और एक बहुत अच्छी गेंद मिल रहा ऑफ हेलो स्टंप पर, तो खेलना हेलो चाहते थे। हेलो। चारों बॉलर को एक एक दवाई मिली है, नींद की गोली। हेलो हेलो, शहबाज जब तक वहाँ फील्ड करते, एक रन इसे। हेलो हेलो हेलो, माइक टेस्ट, हेलो 1 2 3 4, हेलो हेलो, थैंक यू। पप्पू राइट आर्म ओवर द विकेट, और इसे घूम कर खेलना चाहते थे। ओवर की समाप्ति। मैं कैप्टन शाहीन के, मुसैब और खिलाड़ियों को ये बताना चाहूँगा कि उन्होंने टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला किया। वो उनके जहन में क्या था पता नहीं, और लेकिन अभी सामने बात आई है 32 रनों का लक्ष्य रखा। हाँ, 34 रनों का लक्ष्य रखा है शाहीन गुंडगर के लिए, जो 4 लिमिटेड ओवर्स में इस मैच को जीतने के लिए पूरा करना पड़ेगा। टॉस खेले, आ जाए टॉस खेले। मोहम्मद अलीवन वारल और NS MNC मोहम्मद 11 वारल विपक्ष MNC सायगाव. जर पोचला असाल तर टॉस बॉक्समध्ये पोचा. जी टीम पोचले त्यांनी इथे आपली हजेरी दाखवा, रिपोर्ट जी- करा, रिपोर्ट करा. रिपोर्ट करा. जी टीम नसेल तिला पेनल्टी येईल. शाहीन गुंडगर के एक मायनाज ऑलराउंडर नईम साटुरीकर साहब यहाँ आ चुके हैं, हम उनका स्वागत करते हैं और दिल के अतः गहराई से उनका शुक्रिया अदा करते हैं। दामाद साहब, निसार भाई नज़ीर, जहाँ कहीं भी हो यहाँ पर आ जाए, उनके बैठने का इंतजाम किया गया है। यहाँ से अच्छा लगता है देखने आणि के लिए। मुश्ताक सर, आज वाटते ही स्पर्धा आहे, कारण वडवली फाट्यावर स्पर्धा आणि मग नाश्त्याची व्यवस्था नाही. फैसल मसल्यावेळी जेव्हा नसतात तेव्हा वाटत नव्हती. काल आम्ही फौजान साटविलकर सुद्धा फोन करत होतो आणि आज फैसल उपस्थित झालेत, म्हणजे आज इथे गर्दी होईल आणि खेळाडूंच्या नाश्त्याची पोटपाण्याची सुद्धा सोय होईल. म्हणजे तुम्हाला रगडा पाव मिळेल तिथे, तुम्हाला आलू चाट मिळेल तिथे, तुम्हाला लिंबू सरबत मिळेल, पायनॅपल सरबत मिळेल, पिस्ता सरबत मिळेल. और रगड़ा तर ज्यांना भूक लागली इथून कुठे घरी जाण्याचा प्रयत्न करू नका, इथेच थांबा, कारण तुम्हाला कुठली मॅच मिस करता येणार नाही. कारण फैसल पोचलेत नंतर आपल्या सगळ्यांची चांगली व्यवस्था खाण्यापिण्याची होऊ शकते. तर फैसल यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. धावसंख्या झाली 33. नौमान सांगतात 34 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकात 12, नंतरचे गोलंदाजांनी मात्र 7 आणि 7 दिली ती, आणि प्रत्येकाने एक एक षटकार दिला. जासी मर्नेकरनी 3 विकेट घेतले, 1 विकेट त्याच्याच कॉलनी सुटला, अर्थात झेल घेतला नाही. आवेश सांगतात माझी काही चूक नाही, जासिमने मला कॉल केलेला. हे चौथा विकेट आला असता मुश्ताक सर जासिम, अगदी बरोबर. आणि विकेट पहा, 9 विकेट गेले 11 पैकी. 10 विकेट जर शेवटचा विकेट घेतला असता तर ऑल आउट झाली असती व्हाईट स्टार. 9 मैदानात उतरले, 8 विकेट गेले. फिर सजा ले हरी सर, टाइमर लगा. नक्की टायमर चालू होईल. चला व्हाईट स्टार सर्व. इसके बाद आखोरी का हाल हरीश द्वारा. राजूभाई, सायगाव आले, मनसूरभाई आले, टॉस करून घ्या.
सन्माननीय समीरभाई गजगे यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस कॉइन द्या. समीर भाई गजगे ये टॉस उड़ाएंगे. MNC सायगाव आणि मोहम्मद 11 वारल आपण टॉस साठी या. फील्ड तकरीबन सज चुके हैं. बल्लेबाज यहाँ पर है अबू. ओपनर बल्लेबाज गए हैं मुझे बंदरकर और फरहान भालदार. काफी मंजे हुए खिलाड़ी. 34 रनों का लक्ष्य रखा है सर्वाधिक. NSC सायगाव आणि मोहम्मद 11 वारल. और ये देखना है उठा खेला है साइड वहां पर है और आउट. पहला विकेट. एक कोण बोलते? आउट होगा पवेलियन. मुझे बंदरकर ने उछाल कर खेला. हालांकि उनके पता होना चाहिए कि बाउंड्री लाइन पर एक खिलाड़ी रहता है. टेलचा कॉल आहे. इट इज द हेड. मोहम्मद वारल आपला फक्त निर्णय सांगा काय असेल. क्षेत्ररक्षण करतील बॉक्स. धन्यवाद. महमूद भाई गजगे, नवीद भाई भालदार, शाहजेब भाई भालदार जहाँ कहीं भी हो स्टेज में आने की कोशिश करें. उनके बैठने का इंतजाम किया गया है. हा मुश्ताक सर तीच चूक जी सर्व्याच्या बॅटरनी केली एकदम ती right. चूक मुसेबनी केली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला नवमान. ऑन साइडला धावा येत नाही सकाळच्या सत्रामध्ये या मैदानात आपण पाहिले. चॉइस राहील. उवेश प्रताप अभी वन डाउन बैट्समैन जिनमें काफ़ी जिम्मेदारी आयद हो चुकी है इसलिए कि मुसेब बंदरकर का पहला विकेट जा चुका है. अभी दोनों बल्लेबाजों को काफ़ी आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी. काफ़ी जिम्मेदारी के साथ खेलना पड़ेगा और अपने टीम के लिए फतेह हासिल करनी पड़ेगी. 34 रनों का लक्ष्य रखा है जो 4 लिमिटेड ओवर्स में पूरा करना है. राजू भाई तो बॉल दे दो. बॉल हरी सर. हॅलो हॅलो. दोन चेंडू मिळतील चॉईसला वारल. एक तुम्ही चॉईस कराल. उरलेला चेंडू सायगावसाठी असेल. आयोजकांची सूचना. 34 धावांचं लक्ष आहे मुश्ताक सर आणि पहिला धक्का शाहीन गुणगर संघाला मिळालाय मुसेब बंदरकरच्या रूपात. तर आता 20 वर मोठी जबाबदारी राहील. अबू चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलला मुसेबला आउट केलं होतं. बॅटची काढा. विकेट किपर अल्ताफच्या डोक्याच्या वरून. लॉंग स्टॉप रिसन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आता थांबायला तयार नाही. धावा मिळतील 4. येतोय हा नशिबाचा चौकार शाहीन गोंडघर साडी फरहान बालदारच्या बॅट मधून. हा चौकार आलाय आणि खातं उघडलंय. पहिला डॉट. दुसऱ्या बॉलला सिंगल. तिसऱ्या बॉलला चौक. पहिला विकेट. फटका चांगला आहे फरहान बालदार. वा कमालीचा स्ट्रोक. 6 धावा. षटकार. व्हेरी नाइस फरहान. 11 धावा. खराब गोलंदाजी अबूची. पहिल्या बॉलला मुसेब बंदरकरला बाद केलं होतं. त्याच्यानंतर एक नशिबाचा चौकार आला. बॉलरचं बॅड लक म्हणता येईल. पण यावेळेस मात्र गोलंदाजी तशी पाहायला मिळाली नाही. पहिली 2 चेंडू खूप चांगले टाकले होते नयमान आम्हाला सांगतात. पण त्यानंतर मात्र हा इथेही फटका चांगला आहे. गॅप प्रॉपर आहे. चेंडू सीमारेषा पार. फरहान बालदार ऑन फायर.
षटकार. बॅटला बरोबर कनेक्ट झाला नाही हा, पण इनसाइड एज पण ताकद इतकी होती की सीमारेषा पार आला बॉल. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. 17 धावा आल्यात. मुसेफ बाद झाल्यानंतर वाईट स्टार सर्वाला वाटलं होतं की हा मॅच एकतर्फी होईल, पण फराल मालदार म्हणतात मीही आलोय खेळायला मैदानात. 3 चेंडू 16 धावा. हलक्या बॅटने खेळून काढले इथे. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 18. षटक संपले. 34चा पाठलाग करताना पहिल्याच षटकात 18 आल्यात. हमारे गेस्ट अफजल भाई तांबे यहाँ पर आ चुके हैं और उनका खैर मकदम करते हैं, खुशामदीद कहते हैं, वेलकम करते हैं और उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं. बैठो बैठो. चला स्पीडअप द्या. वाईट स्टार सर्व आपल्यालाही टायमर लागलेला आहे हे लक्षात घ्या. पहिले षटक आपण पाहिले तर 4 मिनिटात संपवले वाईट स्टार सर्वांनी. दुसरे षटक घेऊन यासीन आलेत, पण महागडे ठरले. अबू 18 धावा दिल्या. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे फरांजा. एक सिंगल येईल. 22ला मिळेल आता स्ट्राईक. हा फटका खराब खेळला इथे. यासीन पोचू शकले नाही. अल्ताफ पोचू शकले नाही. एक सिंगल फक्त येईल इथे. धावसंख्या 20 होते. यासीन फरहान. अहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, आपण तितकेच हुशार यासीन निघाले. चेंडूची गती काढून घेतली. जसं पाहिलं फरहान पुढे आले, चेंडू अजून आखूड टप्प्याचा टाकला. बॉल पर्यंत पोहोचले नाही फरहान, त्यामुळे डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी यासीन. पुढचा बॉल डेड बॉलचा इशारा येते. धावसंख्या 20. 3 चेंडूमध्ये यासीनने 2 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. इथे फटका फसलाय. बॅट जोराने फिरते पण बॉल खूप उशिराने येतोय, त्यामुळे इथे हॅलो 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 चेक चेक. यासीन गोलंदाजी करतायत. 4 चेंडू 2 धावा दिल्यात. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. 4 धावा येतील फर्रान मालदारच्या बॅटमधून. यासीनने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली होती. या बॉलला मात्र चौकार आलाय.
24 धावा, 10 धावांची गरज आहे अजून. एक सिंगल, षटक संपते. धावसंख्या 25. 12 बॉल 9 ची गरज आहे आता. पहिल्या षटकात 18, या षटकात 7 धावा दिल्या आहे यासीनने. कारण या मॅचचा निर्णय तेव्हाच लागला जेव्हा साहिल शून्यावर बाद झाले. कारण साहिल जेव्हा खेळतात त्यावेळेची धावसंख्या 50, 60, 70. 4 षटकर जर साहिल थांबली असती तर व्हाईट स्टारची धावसंख्या खूप मोठी असती. बाकीच्या खेळाडूंनी प्रयत्न केला. अल्ताफ, फवाद, अबू, हम छुपा के रखते इधर. नहीं छुपा के रखते इधर. मधू आलीत गोलंदाजीला. पहिलाच बॉल वाईड हाताळलाय. सव्वीस. मधू फरांसाठी चांगला फटका आहे पण साहिल आहे तिथे. झेल टिपलाय. फलंदाजसाठी सुहेल खानजादा येतील अशी अपेक्षा शाहीन गोंडकरच्या तमाम क्रिकेट रसिकांना आहे. मुश्ताक सर, सुहेल खानजादा पॅच विनिंग करून देतील काय? लगता है ऐसा ही है. सुहेल पर जिम्मेदारी है लेकिन खुद को दौड़ना पड़ेगा. नाही, आणि ते पहिलेच बोललेत बॅट घेताना की मी स्वतःच धावीन. ठीक है. नहीं 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 कोई बात नहीं. ये जसीम. ओके ओके, आता ओके आहे. हॅलो, बस. षटकारसाठी अफजलभाई यांच्याकडून 500 हॅलो 500 रुपयाचं पारितोषिक लागले. अफजलभाई तांबे यांच्याकडून सुहेल खानजादा. चला, इम्रान काझी IAS बॅटचे ओनर इम्रान काझी यांच्याकडून सुद्धा सुहेल खानजादा यांना लगातार 3 षटकारासाठी 5,000चं पारितोषिक आहे. हो, पण मॅच जिंकायलाच 9 रन पाहिजेत इम्रान भाई. प्रत्येक षटकाराला 1,000 लावा. हा फटका चांगला आहे. हो 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 हो, क्षेत्ररक्षक फवाद. स्ट्रोक चांगला होता सुहेल यांचा पण क्षेत्ररक्षक निवडला. 26 धावांवर आणखीन एक विकेट. शेवटच्या ओव्हरला गेली तर घशात येईल मॅच. दो बॉल 2 विकेट. पहिला वाईट टाकला ना. 10 पाहिजे ते 12ला. नाही, 2 विकेट आले लागोपाठ. शेहबाज न्यू बॅटर.
ऑन हॅट्रिक आहेत मधू. इथे सिंगल आले. या सिंगल थांबाव्या लागतील अल्ताफ आणि टीमला सुद्धा. पहिल्या षटकात 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 आल्या. फटका चांगला आहे. अवेशच्या बॅटमधून आज चौकार येतोय आणि सामन्याचं चित्र बदलवलंय अवेशनी. धावसंख्या झाली 31. विजयासाठी 3 धावांची गरज. शेवटचा बॉल आहे. हा चौकार जर दिला नसता मुदूने तर शेवटच्या षटकात मॅच गेली असती. एकतीस धावा. मधू शेवटचा बॉल. फटका चांगला आहे. विजयी चौकार येईल का? चांगला स्टॉप केलाय ते अबूने. धावाची संधी होती पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट शेहबाजची. षटक संपले. स्कोर लेवल विजयासाठी 1 to go. 1 to go. चुकीची दुरुस्ती. 1 to go. आमचे ऑफलाईन स्कोरर थोडेसे एक्साइटेड. नौमान. एक बॉल बाकी है. 1 to go अवेश. साइक ये उधर मत रख, खत्म होते उधर से. नहीं इधर दे, इधर दे, इधर मयूर के पास दे सब बॉक्स. झाकण टाक त्याच्यावर तिकडे. अरे इथं हाबसील काय गेले तो इकडे राख, इकडे राख, तो इकडे राख. त्याच्यात टाकल्यासाठी पिशवी आपली आहे. पिशवी आपली आहे का? वायर तुम्हारी आहे. हे ठेवा, हे बॉक्स मध्ये. सामना जिंकलाय. हेलो हेलो हेलो. शान गुरगुर ने मैच जीत लिया है. बधाई हो. माशाल्लाह खूब खुश नज़र आ रहे हैं सारे खिलाड़ी. अभी राउंड होगा.